उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। लढाई संपली नाही, सुरू झाली आहे। आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर ते होईल, उद्धव ठाकरे यांचं विधान। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख। अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची लढाई होती। निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। जय श्रीराम असं म्हणत लवकरच आमचा महापौर मुंबईमध्ये बसवू। ठाकरे सीएम असताना आयुक्तांना फोन करून आमचं घर तोडायला सांगायचे, नितेश राणेंचा आरोप। आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत। सत्ता नसताना सुद्धा आम्ही लढाई सोडणार नाही। भाजप शिंदेंनी मुंबईवर अदानींचा झेंडा फडकवला, संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर। भाजपच्या 119 नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करणार। पुण्यातील मोठ्या विजयानंतर नगरसेवकांची पहिलीच बैठक। वेळ पडल्यास विरोधी बाकावर बसू, योग्य मानसन्मान न मिळाल्यास वेगळा विचार करू। ठाण्यातील निकालानंतर भाजप आमदार संजय केळकर यांचं सूचक विधान। जनतेने युती म्हणून मतदान केलं, सत्तेमध्ये शिवसेना आणि भाजप म्हणूनच राहावं अशी इच्छा। युतीत योग्य सन्मान राखू, नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। प्रगतीचं राजकारण लोकांनी स्वीकारलं, मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असेल, अमृता फडणवीसांकडून देखील विश्वास व्यक्त। मनसेच्या विजयी उमेदवारांचा राज ठाकरेंकडून सत्कार, तर कमळाच्या पाकिटातून पैसे वाटले, सत्ताधाऱ्यांनी पैशाने उमेदवार पळवले, शर्मिला ठाकरे यांची टीका। अजित पवार आणि शरद पवारांची बारामतीमध्ये बैठक। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्रच लढणार, शशिकांत शिंदेंसह अमोल कोल्हे यांची माहिती। पुण्यातील प्रभाग 25 मधील पराभव अमान्य, आमचा पराभव ईव्हीएम आणि भाजप तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांना केला, रुपाली ठोंबरेंचा आरोप। पुण्यामधील प्रभाग क्रमांक 38 मध्ये मतमोजणीमधील अंतिम आकडेवारीमध्ये फेरफार। 79,826 मतदान झालं, मात्र मतमोजणीवेळी 1,035 मतं कमी झाली, वसंत मोरेंचा आरोप। ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा। ठाण्यामध्ये पक्षाला एकही जागा न मिळाल्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा। अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांना मारहाण। नितीन राऊतांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। बीड जिल्ह्यामधील अंबाजोगाईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। दरडवाडीमधील ज्वारी पिकाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी। एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येतील। 8 कोटी जणांना दिलासा, 5 लाखापर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे काढता येईल। व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया मचांडो यांनी त्यांचा नोबेल शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना परत दिला। व्हाईट हाऊसमधील बैठकीत मचांडोंकडून ट्रम्प यांना पुरस्कार प्रदान।